नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षदा ठाणगे आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज आपण या ठिकाणी कंजक्शन याविषयी माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंजक्शन। कंजक्शन म्हणजे काय? तर या ठिकाणी मी टायटल लिहूनच ठेवलेलं आहे कंजक्शन। कंजक्शनलाच आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असे म्हणतो। उभयान्वयी अव्यय असे म्हणतो। अ कंजक्शन इज अ वर्ड दॅट यूज टू जॉइन टू वर्ड्स ऑर सेंटेन्सेस। A conjunction is a word that used to join two words or sentences। म्हणजेच दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असतील यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजक्शन असे म्हणतात। चला तर आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहूया। रीना अँड सोनिया आर प्लेइंग। रीना अँड सोनिया आर प्लेइंग। आणखी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहित आहे, पहा। द माउस रॅन बिकॉज द माउस रॅन बिकॉज द लायन रोर। द लायन रोर। पहा तर हे दोन या ठिकाणी लिहिलेले एक्झाम्पल पाहूया आणि या एक्झाम्पलच्या सहाय्याने पुन्हा आपण उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजक्शन म्हणजे काय ते पाहूया। तर पहा, मी सांगितलेल्या व्याख्याप्रमाणे रीना अँड सोनिया आर प्लेइंग। रीना अँड सोनिया आर प्लेइंग यामध्ये दोन शब्द आहेत। पहा, ते शब्द म्हणजे रीना अँड सोनिया। यांना जोडण्याचं काम अँडने केलेलं आहे। यांना जोडण्याचं काम अँडने या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून ह्या वाक्यामध्ये आपण अँडला कंजक्शन असे म्हणतो। तर दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, द माउस रॅन। द माउस रॅन हे एक वाक्य त्या ठिकाणी आहे। द माउस रॅन अँड द लायन रोर हे एक दुसरं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या वाक्यामध्ये पहा, या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दोन वाक्यांना जोडण्याचं काम या ठिकाणी बिकॉजने केलेलं आहे। म्हणजेच पहा, आपण जी व्याख्या या ठिकाणी पाहिलेली होती त्या व्याख्येनुसार जर त्या ठिकाणी दोन शब्द असतील किंवा दोन त्या ठिकाणी वाक्य असतील त्यांना जोडण्याचं काम जो शब्द करतो त्या शब्दाला आपण कंजक्शन असे म्हणतो। या कंजक्शन मध्ये पहा, फॅन बॉईज हे कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहे। फॅन बॉईज लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना हे खूप सोपं आहे की फॅन बॉईज म्हणजे काय, त्याच्यानुसार आपण या ठिकाणी एक एक कंजक्शन या ठिकाणी घेणार आहोत। पहा, एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, एन म्हणजे नॉर, बी म्हणजे बट, ओ म्हणजे ऑर, वाय म्हणजे यट अँड एस म्हणजे सो। पहा, जर तुम्ही फॅनबॉईज या ठिकाणी लक्षात ठेवलं तर फॅनबॉईजच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुमच्या लक्षामध्ये काही या ठिकाणी कंजक्शन्स आहेत ती लक्षात ठेवू शकता। एफ फॉर, then A for and, N for nor, B for but and B for because also, O for or, Y for yet and S for so। तर हे आहेत पहा कंजक्शन। याला आपण काय म्हणतो, कंजक्शन, की जे कंजक्शन या ठिकाणी दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं। पहा, आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, पहा हे या ठिकाणी सिंगल म्हणजे फॉर अँड नॉर यासारखे वर्ड जे आहे या ठिकाणी यूज केलेले यांचा वापर कंजक्शन म्हणून केलेला आहे। परंतु या ठिकाणी काही कंजक्शन असे आहे की ज्याचा वापर आपण एकत्रित पद्धतीने करू शकतो। काय करू शकतो म्हणजे त्या ठिकाणी दोन किंवा त्या ठिकाणी दोन वर्ड्स त्या ठिकाणी असतात आणि त्याचा वापर आपण कंजक्शन म्हणून या ठिकाणी करू शकतो। पहा, तर त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया। There are some conjunction that we always use in a pairs. Always use in a pair. Pair म्हणजे दोन, म्हणजे त्या दोघांचा वापर एकत्रित पद्धतीने वाक्यामध्ये केला जातो। तर यामध्ये पहा, बोथ अँड, नायदर नॉर, त्याच पद्धतीने आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो यासारख्या पेअरमध्ये यांचा वापर, ही काय कंजक्शनचीच एक्झाम्पल आहेत परंतु त्यांचा वापर आपण पेअरमध्ये करतो। म्हणजे फक्त नायदर किंवा आयदर वापरत नाही, आयदर बरोबर ऑर आलंच पाहिजे किंवा नायदर बरोबर नॉर त्या ठिकाणी आलंच पाहिजे। ज्यावेळेस आपण नॉट ओनली वापरतो त्यावेळेस त्या सेंटेन्समध्ये बट ऑल्सो आलंच पाहिजे। याला म्हणतात या कंजक्शनचा वापर पेअरमध्ये करणे, एकत्रित करणे। पहा, त्यासाठी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते। द टेस्ट वॉज
The test was both very long and difficult. Both very long and difficult. पहा तर हे एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिले आहे. द टेस्ट वॉज बोथ व्हेरी लॉंग अँड अ डिफिकल्ट. म्हणजेच पहा या ठिकाणी मी बोथ आणि अँड याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे या बोथ आणि अँडचा वापर आपण पेअरमध्ये म्हणजेच एकत्रित या ठिकाणी या वाक्यामध्ये केलेला आहे. अजून एक एक्झाम्पल पहा. नायदर करण नॉर नैतिक केम टू द पार्टी. नायदर करण नॉर नैतिक केम टू द पार्टी. म्हणजे या ठिकाणी नायदर आणि नॉर आपण एकत्रित पद्धतीने या वाक्यामध्ये वापरलेला आहे. तर ही जी एक्झाम्पल या ठिकाणी होती पहा, आयदर ऑर, नायदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो किंवा बोथ आणि अँड यांना आपण म्हणतो पेअर कंजक्शन, की ज्याचा वापर आपण एकत्रित पद्धतीने एका वाक्यामध्ये करत असतो पहा. यानंतर कंजक्शनचे काही प्रकार आहेत पहा, ते प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. There are three types of conjunction. The first one, that is a coordinating conjunction. Second, subordinating conjunction. And the third one, that is a correlative conjunction. So we are going to learn the first one, that is a coordinating conjunction. चला तर आपण पहिलं पाहूया, ते म्हणजे coordinating conjunction. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन यालाच आपण मराठीमध्ये पहा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे आपण या ठिकाणी म्हणतो पहा. द कंजक्शन दॅट यूज व्हेन वी वॉन्ट टू जॉईन सेंटेन्सेस दॅट आर इंडिपेंडंट ऑफ ईच अदर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे पहा. दॅट आर इंडिपेंडंट ऑफ ईच अदर आर कॉल्ड कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. की ज्यामध्ये काय असतं की इंडिपेंडंट सेंटेन्स त्या ठिकाणी इंडिपेंडंट क्लॉज त्या ठिकाणी दिलेला असतो आणि ते दोन्ही एकमेकांवर त्या ठिकाणी डिपेंड असतात. पहा पुन्हा सांगते. द कंजक्शन यूज व्हेन वी वॉन्ट टू जॉईन सेंटेन्सेस दॅट आर इंडिपेंडंट ऑफ ईच अदर आर कॉल्ड कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. चला तर उदाहरणांच्या साहाय्याने तुम्हाला मी पुन्हा या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय ते या ठिकाणी समजावून सांगते पहा. वी वेटेड द होल डे. We waited the whole day. We waited the whole day, yet we could not meet him. Yet we could not meet him. पहा तर या वाक्यामध्ये पहा या ठिकाणी यटचा वापर या ठिकाणी वाक्य जोडण्यासाठी केलेला आहे. परंतु या ठिकाणी दोन वाक्य आहेत पहा. वी वेटेड द होल डे अँड वी कुड नॉट मीट हिम. आता हे दोन्ही वाक्य पहा एकमेकांवर डिपेंड आहेत. वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी हे दोन्ही वाक्य एकमेकांवर डिपेंड आहे. जर अशी सिच्युएशन त्या ठिकाणी असेल की ज्या वेळेस दोन्ही वाक्य त्या ठिकाणी महत्त्वाचे असतील, ते दोन्ही वाक्य एकमेकांवर डिपेंड असतील, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करावा लागतो. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगते पहा. ही ट्रायड हिज बेस्ट. but could not succeed. पहा या वाक्यामध्ये ही ट्रायड हिज बेस्ट बट कुड नॉट सक्सीड. म्हणजेच या ठिकाणी बटचा वापर केलेला आहे. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून या ठिकाणी बटचा वापर करणार. ही ट्रायड हिज बेस्ट बट कुड नॉट सक्सीड. तर या दोन्ही वाक्यांच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल की यट आणि बट या ठिकाणी यट आणि बट या कंजक्शनचा वापर या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून करण्यात आलेला आहे. आणि दुसरा टाईप आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचाच दुसरा टाईप आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे सबऑर्डिनेटिंग. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन.
सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, यालाच आपण गौणत्व सूचक, मराठीमध्ये गौणत्व सूचक असे म्हणतो. द कंजक्शन दॅट आर यूज्ड टू जॉइन अ सबऑर्डिनेट क्लॉज अँड द टू अ मेन क्लॉज इन अ सेंटेन्स आर कॉल्ड सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. पहा, या ठिकाणी दोन प्रकारचे क्लॉज असतात, की एक सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक डिपेंडंट. या ठिकाणी मेन क्लॉज, डिपेंडंट म्हणजेच या ठिकाणी पहा इंडिपेंडंट आणि डिपेंडंट हे क्लॉजचे दोन प्रकार आहेत, त्यांनाच आपण या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज किंवा मेन क्लॉज असेही म्हणतो. तर वाक्यामध्ये ज्यावेळेस पहा एखादा सबऑर्डिनेट क्लॉज दिला असेल की जो मेन क्लॉजला जोडण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल पहा, as soon as Pooja heard the news, she as soon as the Pooja heard the news, she cancelled the trip. पहा, आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगत आहे, या ठिकाणी मेन क्लॉज कोणता आहे? द पूजा हर्ड द न्यूज. दिस इज अ मेन क्लॉज अँड शी कॅन्सल द ट्रिप. दिस इज अ सबऑर्डिनेटिंग क्लॉज. म्हणजे पहा, ज्यावेळेस तिने न्यूज ऐकलेली आहे त्यावेळेस तिने ती ट्रिप कॅन्सल केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी जी पहिली कृती झालेली आहे, जो मेन क्लॉज आहे, त्याच्यावर दुसरी ॲक्शन डिपेंड या ठिकाणी डिपेंड आहे. म्हणजेच पहा, ज्यावेळेस मेन क्लॉजच्या साह्याने आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे त्या ठिकाणी दुसरी कोणती कृती झालेली आहे हे जर दर्शवण्याचं काम करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करावा लागतो. तर या वाक्यामध्ये ॲज सून ॲज, जशी तिने ती न्यूज ऐकली त्या लगेच तिने काय केले, तिची ट्रिप कॅन्सल केलेली आहे. म्हणजे अगोदर एक ॲक्शन झालेली आहे आणि त्याच्याशी संबंधित दुसरी ॲक्शन या ठिकाणी झालेली आहे, ती आपल्याला सांगायचं आहे. तर ते दर्शवण्यासाठी, ते सांगण्यासाठी या वाक्यामध्ये ॲज सून ॲजचा वापर केलेला आहे, म्हणून आपण त्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असे म्हणतो. अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. पहा, डोंट गो अंटिल आय अराईव्ह. डोंट गो until I arrive. म्हणजे पहा, या ठिकाणी सुद्धा दोन कृती आहेत, डोंट गो अँड आय अराईव्ह. तर या ठिकाणी पहा, डोंट गो अंटिल आय अराईव्ह. म्हणजेच या ठिकाणी पहा, हा जो मेन क्लॉज आहे याला या सबऑर्डिनेट क्लॉजने जोडण्याचं काम केलेलं आहे आणि ते या अंटिल या कंजक्शनने केलेलं आहे. म्हणून आपण त्याला या वाक्यातील सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असे म्हणतो. यानंतर तिसरा जो प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत, तो तिसरा प्रकार म्हणजे कोरिलेटिव्ह कंजक्शन. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोरिलेटिव्ह कंजक्शन. त्यालाच आपण मराठीमध्ये सहसंबंधित उभयान्वयी असे म्हणतो. पहा, द कंजक्शन यूज इन अ पेअर्स टू जॉईन अ सिमिलर आयडियाज. या ठिकाणी पहा, या कंजक्शनचा वापर पेअरमध्ये केला जातो आणि ते कशासाठी केला जातो? टू शो द सिमिलर आयडियाज ऑर इक्वल एलिमेंट्स इन अ सेंटेन्स. ज्या ठिकाणी पहा सारख्याच सिमिलर आयडियाज आहेत, इक्वल स्टेटमेंट आहेत, एलिमेंट्स आहेत, त्यांना दर्शवण्याचं काम या ठिकाणी कोरिलेटिव्ह कंजक्शन करत असतं. तर पहा, त्याचं उदाहरण पाहूया. द कलर्स आर नायदर ब्राईट. द कलर्स आर नायदर ब्राईट. द कलर्स आर नायदर ब्राईट नॉर The colors are neither bright nor dull. म्हणजेच पहा, या ठिकाणी जसं मी तुम्हाला आता व्याख्या सांगितली होती की या कोरिलेटिव्ह कंजक्शनचा वापर काय दर्शवण्यासाठी केला जातो, तर त्याचा वापर सिमिलर आयडियाज. आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये आपल्याला कलर विषयी माहिती सांगितलेली आहे. द कलर्स आर नायदर ब्राईट नॉर डल. म्हणजे एकच कॅरेक्टरिस्टिक्स आहे या ठिकाणी, जे म्हणजे ज्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे ते म्हणजे कलर. ते कलर कसे नाहीत? ब्राईट पण नाही आहेत आणि डल पण नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, आपल्याला हे एकच या ठिकाणी सिमिलर आयडिया दिलेली आहे, वेगवेगळं काही सांगितलेलं नाही, फक्त कलरबद्दलच हे वाक्य
वाक्य या ठिकाणी आहे की ते कलर कसे आहे या संबंधित तुम्हाला माहिती दिलेली आहे पहा. द कलर्स आर नायदर ब्राईट नॉर डल. म्हणजे या ठिकाणी पहा हे नायदर नॉरचा वापर केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी दोन कंजक्शनचा एकाच वाक्यामध्ये वापर केलेला आहे. म्हणून आपण याला म्हणतो पेअरमध्ये या कंजक्शनचा वापर केलेला आहे. आपण आधी असा या ठिकाणी वापर करू शकत नाही की द कलर्स आर नायदर ब्राईट डल या पद्धतीने. म्हणजे ज्यावेळेस आपण नायदर वापरतो त्यावेळेस वाक्यामध्ये नॉर आलंच पाहिजे पहा. आणखी एक एक्झाम्पल घेऊया पहा. द मॅन इज नॉट ओनली काइंड. द मॅन इज नॉट ओनली काइंड बट ऑल्सो द मॅन इज नॉट ओनली काइंड बट ऑल्सो जनरस. म्हणजे पहा पुन्हा या वाक्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीबद्दल त्याच्या क्वालिटी कशा आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी काइंड आणि जनरस या सहाय्याने माहिती सांगितलेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया की नॉट ओनली आणि बट ऑल्सो याचा वापर या ठिकाणी काय केलेला आहे, हे वाक्य जोडण्यासाठी केलं आहे. त्या व्यक्तीबद्दल जी माहिती सांगितलेली आहे ते जोडण्यासाठी केलेलं आहे. म्हणजेच हे काय आहे या ठिकाणी पेअर. हे पुन्हा पहा पेअरमध्ये दिलेलं कंजक्शन आहे की ज्याचा वापर आपण ज्यावेळेस नॉट ओनली करतो त्यावेळेस त्या ठिकाणी बट ऑल्सोचा वापर आपल्याला करावाच लागतो. द मॅन इज नॉट ओनली काइंड बट ऑल्सो जनरस. म्हणजेच या वाक्यामध्ये पहा नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, कोरिलेटिव्ह कंजक्शन असे म्हणतो. तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कंजक्शन म्हणजे काय आणि कंजक्शनचे जे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत त्याचा अभ्यास आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं पार्ट्स ऑफ स्पीचमधील जे लास्ट राहिलेलं आहे पहा इंटरजेक्शन ते आपण पाहूया. आणि इंटरजेक्शन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवनवीन ग्रामर टॉपिक पाहायला मिळतील पहा. तर आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.